मी कॉम्रेड अनिल चव्हाण 1975 साली ज्यावेळी आणीबाणी आली 26 जूनला, त्यानंतर 26 जुलैला कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षानं सावकारी विरुद्ध मोहीम घेतली होती आणि बिंदू चौकामध्ये इतके गरीब लोक एकत्रित आलेले होते की जे मी माझ्या आयुष्यात एवढे एकत्रित माणसं बघितली नाहीत. आणि त्यावेळी मी त्यांना मदत करायला गेलो आणि कम्युनिस्ट पक्षात आलो. तेव्हापासून शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर माझा शेवटपर्यंत संपर्क होता. अगदी शेवटी ज्यावेळी त्यांचा खून झाला त्याच्या आधी 1 महिनाभर आधी त्यांनी कम्युनिस्ट पक्षात मला सांगितलं मी सेक्रेटरी व्हायला पाहिजे कोल्हापूरचं. मी नको म्हणत असतानाही आणि तोपर्यंत मग त्यांचे अगदी जवळचे संबंध होते. त्यांच्याबद्दलच्या 1-2 गोष्टी सांगता अशा की माझं लग्न झालं 1983 साली. तर त्यावेळी मी आहे त्या पारंपरिक पद्धत मला मान्य नव्हती आणि जर रजिस्टर केलं तर त्यात लोकांचा सहभाग नाही म्हणून पानसरेंनी चर्चा केली. मग सत्यशोधक पद्धत शोधायचं ठरवलं. पानसरेंच्या घरी मी सकाळी 7 वाजता गेलो. त्यांच्या गाडीवरनं म्हणजे त्यांची ती स्कूटर होती त्यावरून आम्ही नार्वेकर गुरु यांच्याकडे गेलो. नार्वेकर गुरुजी म्हणाले इथं कोण तसा माणूस नाही आहे, तेव्हा तर काय तुम्ही आहे ती पद्धतच वापरा जावा. मग मी काय केलं, मी पुस्तक शोधलं आणि आपलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक समग्र वाङ्मय वाचून त्याच्यामधनं पद्धत मला सुटसुटीत पाहिजे अशी शोधली, तयार केली. ती पानसरेंना दाखवली. आता तीच पद्धत आम्ही वापरतो आहोत. माझ्या लग्नामध्ये पानसरे, परत नार्वेकर गुरुजी आणि आमदार कारखानीस यांची भाषणं झाली आणि त्यांचं सूत्रसंचालन केलं होतं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी. 1983 साली अंगावरती फुलं टाकून दारात आमचं लग्न झालं. त्यानंतर आणखी एक अनुभव सांगायला पाहिजे असा की जो वाशीच्या आंदोलनामध्ये दारूबंदीचं आंदोलन झालं 97 साली आणि त्यात माळीबाई नावाच्या सरपंचबाई ज्या होत्या त्या खरं म्हणजे त्या आल्या माझ्या शाळेत. ज्यावेळी आल्या त्यावेळी त्या तिघी ज्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हतं आणि अंगावरती फक्त दाळकांड होतं. एक कान त्यांनी झाकला होता पदरानं. मी म्हटलं असं का केले तुम्ही? तर आमच्या चुलतीनं सांगितलं की माझ्या कानातलं मी माळीबाईंना घालायला दिले आणि मोठ्या माणसांना भेटायला जाताना रिकाम कसं जाणार म्हणून त्यांनी एक कान झाकला होता. तर ह्या बाईंच्या बरोबर आम्ही ज्यावेळी आंदोलन सुरू केलं त्यावेळी पानसरे, कोल्हापूरमध्ये इतर एनडी वगैरे सगळे लोक त्यात आले. पण पानसरेंचे त्यांचे संबंध एवढे चांगले जवळचे आलेले होते की त्यांचं कौटुंबिक कलह झाला. त्या बाई चिडल्या, त्यांना म्हणजे जे काही ग्रामीण भागामध्ये त्रास होतो तो झाला आणि त्या आपल्या 2 पोरांना हाताशी धरून वाशीहून चालत त्या कळंब्याच्या मार्गाने चालल्या. तिथून त्यांच्या लक्षात आलं की इकडं लांब पडेल आपल्या कागलला जायला बापाकडं, म्हणून त्या कोल्हापुरात आल्या आणि कम्युनिस्ट पक्ष ऑफिसवर आल्या. तर तिथनं त्यांना कळलं की इथं नाही, त्या पानसरे त्यांच्या घरी आहेत. पानसरेंच्या घरी गेल्या संध्याकाळी 4 वाजता. म्हणजे त्यांना बघितल्यावर त्यांचा अवतार बघितला. पानसरे आधी उमाताईंना सांगितलं की आधी यांना काहीतरी खायला घाल आणि मग त्यांना हातपाय तोंड धुवायला लावलं आणि विचारपूस केली आणि त्यांना समजावून सांगितलं की सामाजिक काम करणाऱ्याला कशा तऱ्हेनं हा त्रास होत असतो. म्हणजे एकूण पानसरे अशा तऱ्हेने लोकांना एकत्रित करणारे, कार्यकर्त्यांना जवळचं हे करून घेणारे असे होते आणि आजच्या दिवशी आम्हाला त्यांची फार आठवण होते. मी कॉम्रेड स्मिता गोविंद पानसरे. खरं म्हणजे बाबांच्या विषयी बोलायचं तर अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी बाबांचे सांगतील. बाबा स्वतः लेखक होते, चांगले कार्यकर्ते होते, नेतृत्वामध्ये होते, त्यामुळे त्या गुणांच्या विषयी अनेक जण त्यांच्याविषयी आपल्याला सांगत असतील. पण मला स्वतःला माझे बाबा, मला घडवण्यामध्ये बाबांचा नेमका काय वाटा होता आणि ज्या वाट्यामुळं मी स्वतः एक चांगली व्यक्ती म्हणून कशी घडले गेले असं मला स्वतःला वाटतं, त्याविषयी मला सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे बाबांना सगळेजण रस्त्यावर उतरून घोषणा देणारे, भाषण करणारे असं म्हणून ओळखतात. असा हा माणूस खरं तर गाण्याच्या बाबतीत, चित्रकलेच्या बाबतीत तेवढाच रसिक असेल का अशी अनेकांना शंका येते. मला त्याविषयी प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं. बाबा नेहमी म्हणायचे की तानसेन सगळ्यांनाच होता येत नाही, पण चांगला कानसेन होणं आपल्या सगळ्यांना शक्य आहे. त्यामुळं ते स्वतः गाणी चांगल्या आवाजात म्हणायचे आणि आम्हाला ही गाणं म्हणायला, ऐकायला शिकवायचे. गाणं ऐकायला शिकणं, जसं चित्र बघायला शिकणं गरजेचं असतं तसं गाणं ऐकायला शिकणंही गरजेचं असतं. गाण्यामधले जे शब्द आहेत ते शब्द आपल्यापर्यंत पोचतात. म्हणजे बऱ्याचदा त्यांचा जो मार्क्सवादी दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोनसुद्धा ते गाण्यातून बऱ्याचदा आमच्यापर्यंत पोचवायचे. म्हणजे एखादा माणूस एखादं तत्त्वज्ञान स्वीकारलं, एखादा विचार स्वीकारला तर तो कोणकोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकतो, आपल्या मुलांपर्यंत पोचवू शकतो, त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला स्वतःला वाटतं. गाणी ऐकायला जशी शिकवली तशी त्यांनी गाण्यातलं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणा किंवा तो दृष्टिकोन आमच्यामध्ये रुजवायचा प्रयत्न केला. म्हणजे एक गाणं आहे कि मेरे महबूब तो कहीं मुझे और मिल, एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, हम गरीबों का उड़ाया है मजाक.
असं हे जे गाणं आहे त्या गाण्यामधून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की ताजमहल हे जे प्रतीक आहे म्हणजे प्रेमाचं प्रतीक सांगितलंय, पण ते नेमकं काय आहे असं अनुषंगानं तो जो कवी सांगतोय त्या कवीचा अर्थ त्यांनी मोकळेपणानं म्हणा किंवा अगदी विस्तारानं आमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं गाणं जेव्हा ऐकतो म्हणजे मी जेव्हा स्वतः एखादं गाणं ऐकते तेव्हा त्या गाण्यामधले ते शब्द जे आहेत ते शब्द नेमकं काय आमच्यापर्यंत पोचवतात हे मला फार लवकर लक्षात येतं. मला असं वाटतं की एक वडील म्हणून मला स्वतःला चांगला कानसेन घडवण्यामध्ये बाबांचं ते योगदान आहे. बाबांना स्वतःला चित्रकलेची आवड होती, त्यामुळे अनेक चित्रप्रदर्शनं दाखवणं, चित्रकारांच्या बरोबर आम्हाला नेणं किंवा त्या चित्राच्या विषयी सांगणं अशा बऱ्याच गोष्टी बाबांनी सातत्याने केल्यात. मीही आज बाबांचा विचारांचा वारसा पुढं चालवती आहे, पण मला स्वतःला जेव्हा कार्यकर्ती म्हणून असा विचार येतो, अडचणी येतात, कधी निराशा येते, आपण काय करायला हवंय, आता या प्रसंगी नेमका कोणता निर्णय घ्यावा असा जेव्हा मला प्रश्न येतो तेव्हा बऱ्याचदा मी असा विचार करते की आता जर बाबा असते तर बाबांच्या बाबतीत असं घडलं असतं तर त्यांनी नेमकं काय केलं असतं असा विचार येतो आणि त्याचं मला उत्तर मिळतं आणि मग मला पुढं जायला प्रोत्साहन मिळतं, मला प्रेरणा मिळते. खरं तर बाबांनी कोल्हापूर आणि शाहू महाराज असं एक अतूट समीकरण आहे. बाबांनी केवळ शाहू महाराजांचे विचारच केवळ स्वीकारले नव्हते, अंगीकारले नव्हते किंवा ते बोलत नव्हते, इतरांना शाहू महाराज केवळ समजून सांगत नव्हते, तर त्यांचा जो विचार आहे तो विचार त्यांनी अंगीकारला होता. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादा चांगला विचार असेल तर तो विचार इतर कुणीतरी करावा, दुसऱ्या कुणीतरी करा रे तुम्ही असं सांगणं अधिक सोपं असतं, पण तोच विचार स्वतःपासून किंबहुना स्वतःच्या कुटुंबापासून सुरू करणं अत्यंत त्रासदायक असतं. म्हणजे शाहू महाराज मला जवळचे का वाटतात तर कधी कुणाला वाटतात ते माझ्या जातीचे आहेत म्हणून शाहू महाराज मला आवडतात, त्यांनी शिक्षणाविषयी अधिक चांगलं काम केलं म्हणून जर मी शिक्षणा क्षेत्रात असेल तर मला शाहू महाराज जवळचे वाटतात. पण शाहू महाराजांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय आपल्या संस्थानामध्ये केवळ त्याला प्रोत्साहन दिलं नव्हतं तर तसा कायदा करायचा प्रयत्न केला. एवढंच करून ते थांबले नव्हते तर त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाहही एका धनगर समाजातील युवकाशी लावून दिलेला होता. त्याच पद्धतीनं बाबांनी जेव्हा असा प्रसंग आला तेव्हा आमच्या दोनही म्हणजे मी आणि माझी छोटी बहीण आमच्या दोघींचेही आंतरजातीय लग्न करायला बाबांनी पुढाकार घेतला होता. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना विरोध झाला की नाही तर त्यांना प्रचंड विरोध झाला, नातेवाईकांकडून विरोध झाला, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून जरी झाला नसेल तरी त्यांना इतरांकडून विरोध झाला. आणि बऱ्याचदा आपण आजही असं बघतो की जेव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा माणसं आपल्या विचाराशी तडजोड करतात, म्हणतात की नाही हा विचार चांगला आहे, करायला पाहिजे हे खरं, पण माझी बायको ऐकत नाही, माझे इतर नातेवाईक ऐकत नाहीत, घरातले इतरांना वाटत नाही ते तसं करावं आणि म्हणून मला एकट्याला वाटलं तरी ते मला काही करता येणं शक्य नाही असं म्हणून त्याच्यातून पळवाट काढणारे आपण अनेक जण बोलतो. पण असा प्रसंग बाबांच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा बाबांनी ठामपणानं कधीही आपल्या विचाराशी तडजोड केली नाही आणि तो विचार स्वतः कृतीत आणला. असं एक शायर असं म्हणतात की कौन कहता है कि आकाश में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. म्हणजे कोणीतरी एकानं जरी तो प्रयत्न केला तर कदाचित तो बदला आला, त्या बदलाला अनुकूल एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळणार असते. आणि मला असं वाटतं की बाबांनी जसे बोलले तसेच बाबा वागताना दिसतात. म्हणजे एक कार्यकर्ती म्हणून मी जेव्हा स्वतः तपासायचा प्रयत्न करते तेव्हा सुद्धा मला बाबा आपल्या विचारानुसार वागताना दिसलेले आहेत, जे मला आजही प्रेरणा देणारं आणि मार्गदर्शक असं ठरतं.